उन्हाळ्यासाठी गारेगार सरबत. चहा नको वाटतो, मग अशा वेळी आपण कसला आधार घेतो तर बाहेरच्या सरबतांचा. ते पण नको वाटतात, मग काय करायचं? मी आज एक नवीन रेसिपी सांगते. कैरी पुदिना सरबत. मी पुदिना छान स्वच्छ करून आणि धुवून घेतलेला आहे आणि त्याला निथळत ठेवतेय आणि तोपर्यंत आपण कैरीचं काय करायचं ते बघूया. चला तर बघू कैरी पुदिना सरबत. थोडंसं पाणी घालते कढईमध्ये, कारण यात आपल्याला कैरी वाफवून घ्यायची आहे आणि ही कैरी मी सोलून घेणार आहे आणि मग त्याचे काप करून आपण त्याला वाफवायचंय. पूर्ण कैरी पण टाकू शकतो, पण अजून एवढी पक्की झाली नाहीये, त्यामुळे पूर्ण नाही वाफवली तरी पण चालतं. या कैरीचे मी काप करून घेणार आहे, कारण आपल्याला तिला वाफवायची आहे. याचे असे साधारण छोटे छोटे तुकडे करून मी त्याला वाफायला ठेवणार आहे. कैरी मी थोडीशी वाफवून घेणार आहे, त्यासाठी थोडं उकळून घेऊ आणि याला मी झाकून ठेवणार आहे. ही कैरी मी वाफायला ठेवते, त्यावर झाकण ठेवून गॅस थोडा लो फ्लेमवर करते आणि तिला पूर्ण वाफवून घेऊ. अजून थोडा वेळ आपण कैरी होऊ देऊ. ती पूर्ण शिजली की मग सरबत टिकतं. कच्च्या कैरीला पण आपण ग्राइंड करू शकतो, पण चवीत फरक पडतो. त्यामुळे आता थोडी अजून शिजू देऊ. आपलं कैरी बघा छान शिजली आहे, त्याचा थोडा रंग पण बदलतो आणि लक्षात येतं की ही आता शिजलेली आहे. गॅस बंद करू आणि थोडी गार होण्यासाठी ठेवू. मी आता कैरी ग्राइंड करून घेणार आहे, त्यातच आपण काही गोष्टी घालणार आहोत. सगळे एकत्र सगळे जिन्नस आपण टाकणार आहोत. हा मी स्वच्छ केलेला छान ताजा पुदिना आहे. साधारण 2 कैऱ्यांना 1 गडी पुदिना असं ते प्रमाण असावं. भरपूर घातला तरी चालतो, कारण उन्हाळा म्हटला की पुदिन्याचा थंडावा हवाच. यात मी 2 चमचे जिरे पावडर घातली आहे. जिऱ्याने छान चव येते. ही जिरे पावडर मी थोडंसं जिरं भाजून एकदाच करून ठेवली आहे. अख्खं जिरंही घालू शकतो, पण ते छान व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून मी जिरे पावडर घातली. 2 कैऱ्यांना साधारण अर्धा किलो साखर लागणार आहे आपल्याला आणि आपण ही बारीक केलेली पेस्ट आहे ती सगळी आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. साखरेचं तर पाणी सुटेलच, शिवाय पुदिना आणि हे बारीक केलेलं आहे. साधारण 1 ग्लास पाणी मी घेतलंय आणि ते यामध्ये मिक्स करून ते मी टाकून देणार, म्हणजे आपलं वाया पण जाणार नाही आणि आपल्या सरबतात पाणी पण असेल. 1-1.5 ग्लास पाणी घातलंय मी, कारण आपली पेस्ट एकदम घट्ट होती आणि आता हे छान शिजू द्यायचंय. साखर कच्ची राहत नाही आणि आपलं सरबत टिकतं. आपल्या सरबताचा थोडा रंग बदलायला लागलाय. पुदिनामुळे काळपट रंग होतो. खूप जण यात थोडासा हिरवा रंग टाकतात, पण नॅचरल कलर इतका छान असताना आर्टिफिशियल कलर कशाला टाकायचा? हो, पण तुम्हाला पाहुणे येणार असतील किंवा कोणी खास येणार असेल, थोडासा फूड कलर तुम्ही टाकू शकता. हिरव्या कलरच्या कलरने ते अजून छान हिरवकच दिसतं. आपलं सरबत ना किती छान शिजलंय आणि सुंदर हिरवा रंग आलेला आहे. आता आपण हा गॅस बंद करू आणि त्याला गार होऊ देऊ. बोलू. सरबत गार झालं की साधारण अर्धा चमचा काळं मीठ मी त्यामध्ये टाकणार आहे. काळ्या मिठाने अजून त्याचा छान चव येते आणि गारपणा पण येतो. गार झाल्यानंतर हे सरबत असं काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये भरून ठेवा आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ते वापरू शकता. आता आपण सरबत बनवणार आहोत. छान बर्फ टाकून घ्या. आपल्याला जसं गार हवंय त्यामध्ये सरबत टाका आणि वरून सोडा किंवा पाणी. आणि आपलं गारेगार शरीराला थंडक देणारं छान पुदिना कैरी सरबत तयार आहे. बनवून बघा. आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत रहा विदिशाज क्रिएशन.